नाथ परंपरेच्या पहिल्या नाथांना मी भेटलो, मला आनंद झाला। हे मच्छिंद्रनाथ, तुम्ही किंवा तुमच्या भक्तांनी भविष्यात जर मला कधीही हाक मारली, मी सदैव सहाय्यास धावून येईल। भविष्यात जे कोणी शाबरी मंत्र म्हणेल त्याची इच्छा मी पूर्ण करेन। नाथ परंपरेला माझे अभिवादन आहे। महाराज, आपण मला बोलावलेत, काही काम आहे का? होय प्रधानजी, गेल्या अनेक दिवसांपासून आमची इच्छा आहे की आपण सोमयाग करावा। महाराज, फार उत्तम कल्पना आहे। राज्याच्या विस्तारासाठी आणि समृद्धीसाठी हा याग निश्चितच फलदायी ठरेल। प्रधानजी, अगदी योग्य बोलताय तुम्ही। प्रधानजी, श्री महादेवांच्या आशीर्वादामुळेच आपल्या राज्यावर कधीही संकट येत नाही। श्री महादेवांची कृपा आपल्यावर अशीच राहावी या हेतूनेच हा सोमयाग करावायचा आहे। होय महाराज, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? प्रधानजी, आपल्या राजपुरोहितांना संदेश द्या, विधिपूर्वक सोमयाग करायचा आहे असे सांगा। जशी आपली आज्ञा महाराज। मी तात्काळ पुरोहितांकडे संदेश पाठवतो। हे श्री महादेव, हा सोमयाग निर्विघ्नपणे पार पडू दे, हीच तुझ्याकडे प्रार्थना। सुलोचना, श्री महादेव सारे काही निभावून नेतील। माते माते माते, ते सखी म्हणत आहे की आपल्याकडे खूप मोठा समारंभ होणार आहे। मी यांना सांगितलं, पण यांचा विश्वासच बसत नाही। होय, आत्ताच ठरले आहे, फक्त त्याची तिथी निश्चिती करायची आहे। मलाही राजप्रासादातच समजलं। होय, आत्ताच ठरले आहे ना, त्यामुळे हळूहळू कळणार। पण माते, कसला समारंभ आहे? तू तर मला काय सांगितलंच नाही। तुला सांगितल्याशिवाय समारंभ करू का आम्ही? देवी, आपण मलाही सांगा, म्हणजे जी काही पूर्वतयारी करायची असेल ती मला करता येईल। माते, लवकर सांग, जे आहे ते। एकतर तुम्ही मला न सांगता ठरवलंय। तुझ्या पिताश्रींनी आपल्याकडे सोमयाग करायचा ठरवला आहे। हा सोमयाग काय असतो? हा एक खूप मोठा यज्ञ आहे, जो करणे अत्यंत अवघड आहे। पण हा यज्ञ कशासाठी करायचा आहे? तुझ्या पिताश्रींची खूप दिवसांपासूनची इच्छा होती, आणि हा यज्ञ सुख, समृद्धी, शांती ह्यासाठी केला जातो। या यज्ञासाठी काय करू? तू काहीही करायची आवश्यकता नाही। तू हा यज्ञ प्रत्यक्षपणे पहा म्हणजे झालं। कधी होईल हा यज्ञ? तिथी निश्चिती झाली की सगळ्यांनाच कळेल। मी तोपर्यंत पिताश्रींना विचारतो की तिथी निश्चिती झाली का। माते, मी आलोच।
मिनकेतला किती उत्सुकता, जरा धीर नाही. देवी, तुम्हाला काही हवे आहे का? मी ही आधीची राहिलेली कामे करून येते. येते मी. प्रधानजी, आज माझे सवंगडी कुठे दिसत नाही. तुम्हाला त्यांच्याशी खेळायचंच आहे तर त्यांना बोलवण्यासाठी मी सेवकांना पाठवतो. आज माझ्याशी खेळायला कोणी नाही. तुम्ही काहीही करा, पण त्यांच्या सवंगडांना आज बोलवा खेळायला, नाही तर मला यांच्यासोबत खेळावं लागेल. आपल्या राज्यात खूप मोठा समारंभ होणार आहे, तर आता सगळीकडे त्या समारंभाची गडबड सुरू आहे. पिताश्रींनी याबद्दल मला सांगितलंय. हा समारंभ कधी होतो याची मला उत्सुकता आहे. मला आज्ञा असावी. राजपुरोहित आहेत, त्यांना मला भेटण्यास जाणे आहे. हो, अवश्य. प्रधानजी, नमस्कार. सुभेदार, मी तुमच्याकडेच येत होतो. आपले जे राजपुरोहित आहेत, आपल्याला त्यांच्याकडे जायचे आहे. प्रधानजी, तुम्ही कशाला कष्ट घेता? मी जाऊन येतो. नाही, काम तसे महत्वाचे आहे. मला यावेच लागेल. आपल्या राज्यात खूप मोठा यज्ञ होणार आहे. वाटेत मी तुम्हाला सविस्तर सांगतो. बरं. गुरुदेव, प्रधानजी, सुभेदार, आपण मला तुमच्याशी महत्वाची बोलायचे होते, तर आता बोलूयात का? हो, बोला. राजे आपली प्रतीक्षा करत आहेत. त्याला तुमच्याशी अत्यंत काही महत्वाचे असे बोलायचे आहे. त्यांना भेटता येईल, पण काय कार्य आहे ते तरी कळेल का? आपले राजे गृहग्र यांनी सोमयाग करायचा ठरवला आहे. असे असेल तर तात्काळ त्यांना भेटूयात.
प्रणाम गुरुदेव. प्रणाम. आसन ग्रहण करावे. गुरुदेव, खर तर मी स्वतःच आपल्याकडे येणार होतो, परंतु कार्य महत्वाचे असल्याने प्रधानजींकरवी आपल्याला इथे घेऊन येण्याचे आदेश दिले. राजन, आपण आपले कार्य विस्ताराने सांगावे. गुरुदेव, श्री महादेवाच्या आशीर्वादाने राज्यात सारे काही सुरळीत सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांची इच्छा आहे की सोमयाग करावा आणि अग्निदेव इतर देवतांचे आशीर्वाद मिळवावे. आपल्याकडून हेच जाणून घ्यायचं आहे की सोमयाग करावा का. आपल्याकडून ग्रह, नक्षत्र, तिथी यांची निश्चिती करावी, यासाठी आपल्याला इथे बोलावले आहे. हे राजन, ही फारच उत्तम कल्पना आहे. आपण जसे ठरवले आहे तसा सोमयाग निश्चित करता येईल. परंतु त्यासाठी योग्य ती पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. गुरुदेव, आपण ग्रह, नक्षत्र, स्थिती यांची निश्चिती करावी. त्यानुसार पूर्वतयारीला सुरुवात होईल. राजन, आता कृष्ण पक्ष सुरू आहे आणि आपण शुक्ल पक्षाला प्रतिपदेला सोमयाग करू शकतो. परंतु या यागासाठी लागणारी साधन सामुग्री आणि इतर गोष्टींची माहिती मी माझ्या शिष्याकर्वे आपल्या सेवकाकडे देईन. त्यानंतर ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्यासाठी मी समक्ष आपणा समवेत येईल. इतक्या कमी वेळात यागासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण होईल ना? निश्चितच होईल, काळजी नसावी. महाराज, गुरुदेव, आपण निश्चिंत राहावे. मी सगळी व्यवस्था करेन. शुभ कार्याला विलंब नको. मी आत्ताच पूर्वतयारीचे आदेश देतो. माझी या कार्याला संमती आहे. शुभम भवत. प्रधानजी, सोमयागाची पूर्वतयारी कशी सुरू आहे? होय महाराज, सगळी तयारी व्यवस्थित सुरू आहे. आपल्याकडून विविध राजे, अतिथी आणि ऋषींना निमंत्रणाचे संदेशही गेलेले आहेत. उत्तम. आता आपल्या राजवाड्यासमोरच एक भला मोठा मंडप उभारा. तिथेच आपले सगळे प्रजाजन उपस्थित राहू शकतील आणि यागानंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही तिथेच केली जाईल. होय महाराज, आपल्या सेवकाला मी तात्काळ आदेश देतो. पिताश्री, मीही माझ्या सवंगड्यांना यागासाठी बोलवले आहे. अगदी योग्य केलेस मिनकेत. हेच ते महाराज, बृहद्रव, ज्यांच्याबद्दल मी ऐकले होते. हे नक्की तेच असावे. प्रधानजी, महत्वाची गोष्ट, या सोमयागाला उपस्थित राहणारे अनेक राजे, ऋषीमुनी, अतिथी यांच्या भोजनाची व्यवस्था ही राजवाड्यातच होईल. त्यांच्या निवासात कोणतीही उणीव राहता कामा नये, हे लक्षात असू द्या. हा सोहळा उत्तम रीतीने पार पडला पाहिजे. कोणतीही कमतरता राहता कामा नये. होय महाराज, आपण निश्चिंत राहा. सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः लक्ष घालतो आहे. उत्तम. आपल्याकडून हीच अपेक्षा होती. श्री महादेवाची कृपा तर आपल्या पाठीशी आहेच.
खरोखरच या सोमयादाबद्दल ऐकले. त्याची पूर्वतयारी खरंच खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मीनकेत बाळा, खाऊन घे. मला नकोय. खाऊन घे बाळा. बाळा खाऊन घे. नको. हा मिनिकेत आहे. त्याला कल्पनाही नाही की त्याच्या राज्यात एक नवीन नात जन्माला येणार आहे. मला आता भोजनात लाडू खावासा वाटतोय. सखी, तू माझ्यासाठी लाडू घेऊन ये. मीनकेत बाळा, मी तुला सगळं देईन, पण आधी हे भोजन संपवायचे. या मातेलाही कल्पना नाही की भविष्यात तिच्यासाठी काय लिहून ठेवले आहे. एका दिव्य आत्म्याची ती माता होणार आहे. मीनकेत, सोमयागाची तिथी जवळ येत आहे आणि त्याची पूर्वतयारी करायची आहे. त्यामुळे मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल. अजून अनेक कामं बाकी आहेत. ती सखी आहे ना, ती मला भोजन भरवेल आणि माझ्याशी खेळेल. देवी, आपण काळजी करू नका. सगळा सोहळा उत्तमरित्या पार पडेल आणि मी मीनकेतची सगळी काळजी घेईन. होय, सोमयागाची तयारी करताना मनिकेतकडे दुर्लक्ष होऊ नये हीच इच्छा आहे. पण तू त्याच्याकडे लक्ष ठेव. ही माता परमशिवभक्त तर आहेत, परंतु हिच्यातले मातृत्व पाहून येणारे नवीन नाताचे संगोपन उत्तम होईल यात निश्चितच शंका नाही. प्रत्यक्ष नारायण अवतार घेणार आहेत तर ते अशा स्थानावरच येतील जिथे मनुष्याचे आचरण उत्तम असेल. तसेच जे संगोपन करणार आहेत ते पालकही त्या योग्यतेचे असतील. परंतु प्रत्यक्ष नारायणासाठी धनही सारखेच आणि मातीही सारखीच. वैराग्य तत्व घेऊन जे प्रकट होणार आहेत त्यांच्यासाठी राजभवन आणि अरण्य दोन्ही सारखे. नाथ परंपरेमध्ये प्रकट होणारा प्रत्येक नाथ हा स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्य घेऊन येणार आहे. मी असो वा गहिनी असो, आम्हाला आई वडिलांच्या स्वरूपात पालक मिळाले, परंतु गोरक्ष, तुला कधीच माता पित्यांचे प्रेम मिळाले नाही. तुला ते प्रेम मी देण्याचा प्रयत्न केला तरीही ती उणीव पुढच्या काळात जाणवू नये हीच आशा. गोरक्ष, तू आलास. तुझ्या देहाला कोणीही हात लावलेला नाही. तू तुझ्या देहामध्ये प्रवेश करू शकतोस. मीच तुझ्या देहाचे रक्षण करत होतो.